लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 6 महिन्यात 2 कोटींचा रस्ता खड्ड्यात, ठेकेदाराला करोडोंचा फायदा पोहोचवण्याचा महापालिका अधिकाऱ्यांवर आरोप। बातमी नाशिक येथून। नवीन नाशिक प्रभाग क्रमांक 27 मधील दातीरनगर सेंट्रल वेअर हाऊस ते हॉटेल अजिंठा परिसरातील रस्ता अस्तरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे। तब्बल 2 कोटी रुपयांचा खर्च झालेल्या या रस्त्याला केवळ 6 महिन्यातच 2 डझन खड्डे पडले असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ठेकेदाराने करोडो रुपयांचा घोळ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेकडून दातीरनगर परिसरातील रस्ता अस्तरीकरणाचे अंदाजे 2 कोटी रुपयांचे काम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पूर्ण करायचे ठरवण्यात आले होते। मात्र पावसाळा हंगामातच ठेकेदाराने घाईघाईने काम पूर्ण केल्याचे निदर्शनास आले आहे। स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्याचे अस्तरीकरण करण्यात आले, ज्यामुळे रस्ता 6 महिन्यातच उखडू लागला आहे। शिवसेना शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते शरद दातीर यांनी या अनियमिततेबाबत शहर अभियंता यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। त्यांनी सांगितले, तक्रार आल्यानंतर नवीन नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला। 6 महिन्यातच रस्ता उखडल्याने त्वरित खड्डे बुजवावेत असे आदेश देण्यात आल्याची चर्चा महानगरपालिकेत रंगली आहे। परंतु रस्त्याच्या गुणवत्तेचे कोणतेही वैज्ञानिक मूल्यमापन न करता केवळ खड्डे बुजवून काम पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका नागरिकांनी केली आहे। स्थानिक रहिवाशांनी ठेकेदारासोबत महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे। त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.